कुक विथ वर्षामध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत। रामनवमी स्पेशल म्हणून मी आज तुमच्यासाठी एकदम टेस्टी तांदळाची खीरची रेसिपी आणलेली आहे। खायला एकदम अशी टेस्टी क्रीमी क्रीमी लागणार आणि फक्त 1 लिटर दुधापासून एवढी सारी आणि खायला एकदम अशी रबडीगत। चला मग आता आपण बनवून घेऊया। त्याकरता मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दुधाला आपल्याला उकळी अशी आणून द्यायची आहे। बघा आता दूध आता व्यवस्थित गरम झालेलं आहे। मी 1 वाटी तांदूळ भिजत ठेवते 1 तास। आता 1 तास झालेला आहे, तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहे। आता यातलं मी सगळं असं पाणी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमच तूप टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तूप याकरता टाकायची आपली जी खीर आहे ना एकदम अशी छान तुपाट तुपाट लागते याने। आता हे तांदूळ मी ह्या खीर मध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत, बदाम, पिस्ता, काजू, चारोळी यांना आता मी रोस्ट असं करून घेणार आहे। 1 चम्मच मी तूप घेतलाय, त्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे आणि आपल्याला यांना नॉर्मली असं सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे। बघा आता यांना छान असं नॉर्मली सोनेरी कलर आलेला आहे। आता मी हे काढून घेते आणि पॅन मध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेते। त्याची आपल्याला चाशणी अशी बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये मी 2 चम्मच पाणी टाकते आणि आपल्याला साखरेला व्यवस्थित वितळून द्यायचं आहे। आता ही साखर वितळत तर आपण दूध चेक करून घेऊया। बघा आता थोडंसं दूध आटलेलं आहे। आता यातलं मी येते का 2 चम्मच मी हे काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मी यांना बारीक असं करून घेणार आहे। बघा आता पूर्ण साखर अशी वितळलेली आहे। साखर वितळली ना की आपल्याला फ्लेम बंद करायचा आणि ती पूर्ण चाशणी मी आता ह्या दुधामध्ये काढून घेते आणि मी आता व्यवस्थित मिक्स असं करून घेणार आहे। जे आता आपण तांदूळ आणि दूध बाजूला काढून घेतलं होतं ते मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं होतं ना ते आता आपण टाकून घेऊया। याने काय होतं, जी आपली खीर आहे ना एकदम अशी क्रीमी क्रीमी लागते आणि खायला खूप अशी टेस्टी आपली एकदम अशी रबडीगत फील येते। बघा आता व्यवस्थित असं दूध भरपूर असं आटलेलं आहे। आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकून घेते, जे आपण मगाशी भाजून घेतले होते ते। आता यामध्ये मी अर्धा चम्मच विलायची पावडर टाकते आणि आणखीन आपण मीडियम फ्लेमवर या खीरला 5 मिनिटं होऊन देऊया। गरमागरम आपली खीर रेडी झालेली आहे। बघा किती छान अशी दिसते, किती अशी छान, ही जेवढी छान दिसते ना त्यापेक्षा ही खायला खूप अशी टेस्टी लागते आणि झटपट होते आणि तुम्ही याला गरम गरम खाऊ शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवून याला थंड करून सुद्धा खाऊ शकता आणि ही खायला एकच नंबर लागते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।